जय महाराष्ट्र। 9 तारखेला शंकर पठार इथे कुमार सतीश गोविंद काळे या मुलाला जो करंट लागला व त्याच्यामध्ये तो जखमी होऊन त्याच्या उपचाराकरिता त्याला नागपूरला हलविण्यात आले। जेव्हा ही बातमी आमचे तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष माननीय हकानीजी यांनी जेव्हा ती बातमी सांगितली त्यानंतर आम्ही 11 तारखेला विद्युत मंडळ ज्योती येथे येऊन आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक निवेदन दिलं का त्या मुलाला आर्थिक मदत मिळायला पाहिजे। ते बहुत त्यांच्या घरची जी परिस्थिती आहे ती एकदम हलाखीची आहे, त्याला काहीतरी मदत मिळायला पाहिजे। त्यामुळे आम्ही अल्टिमेटम 20 तारखेपर्यंतचा दिला होता आणि महावितरण कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी काही वर्गणी जमा करून असो किंवा काही असो त्यांनी त्या मुलाच्या परिवाराला आर्थिक मदत केली व त्यांनी एक लेखी आश्वासन दिलं का अजून पुन्हा आपण त्यांना 3 ते 4 महिन्यामध्ये जे बेनिफिट मिळायचं आहे महावितरण कंपनीतर्फे ते बेनिफिट सुद्धा आम्ही काढून द्यायला तयार आहोत असं मळावी साहेबांनी सांगितलं। आणि त्याच्यामुळे आता आपण त्यांना मार्चपर्यंतची अवधी देण्यात आली। जर मार्चपर्यंत जर त्यांनी त्या मुलाला मदत न केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे या ज्योतीमध्ये फार मोठं आंदोलन उभं होईल एवढंच मी बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। राज साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राज साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।